नमस्कार. आयुर्वेद स्टडी ग्रुपच्या या अभ्यासाच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा हे अभ्यास हा BMS फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडणारा आहे. BMS फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांमध्ये क्रियाशरीर नावाचा विषय असतो, ज्यामध्ये एक महत्त्वपूर्ण सिद्धांत हा आपण थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली अभ्यास करत असतो. तो आहे देह प्रकृती सिद्धांत. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की प्रकृतीर्नाम जन्म मरणांतराल भाविनी गर्भावक्रांती समय स्वकारणोद्रेकजनिता निर्विकारिणी उत्कट दोषस्थिती. ही प्रकृतीची व्याख्या आहे. ही प्रकृती, याला शारीर प्रकृती, दोष प्रकृती किंवा देह प्रकृती असं म्हणतात. आणि ही 7 प्रकारची असते. त्यामध्ये 3 एकदोषज प्रकृती, 3 द्विदोषज प्रकृती म्हणजे 2 दोषांच्या प्रभावाने तयार झालेल्या, आणि 1 3ही दोषांच्या प्रभावाने तयार झालेली, ज्याला समप्रकृती असं म्हटलेलं आहे. वाग्भटांनी समप्रकृती ही श्रेष्ठ प्रकृती असं म्हणलेलं आहे, आणि कफ प्रकृती ही उत्तम प्रकृती असं मानले गेलेलं आहे. हे असं का मांडलं आपण थेअरीच्या वर्गामध्ये बघितलं. आज आपला फोकस प्रकृती परीक्षण कसा करायचा याच्यावरती असणार आहे. या प्रकृतीमध्ये दोषांची जी लक्षणं आहेत ती आपल्याला प्रत्येक व्यक्तीमध्ये तपासायची आहे, आणि त्याच्यानंतर निष्कर्ष काढायचा आहे की ते लक्षण त्या व्यक्तीमध्ये आहे किंवा नाही, या आहे तर कशा प्रकारचं आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला प्रकृती परीक्षण हे करता येऊ शकेल. त्यासाठी जर्नलमध्ये 41 पॉईंट दिलेले आहे, आणि प्रत्येक पॉईंटमध्ये काही ऑप्शन दिलेले आहेत. या ऑप्शनमध्ये एखादं लक्षण वात प्रकृती व्यक्तीमध्ये कसं असतं, पित्त प्रकृती व्यक्तीमध्ये कसं असतं, आणि कफ प्रकृती व्यक्तीमध्ये कसं असतं, हे आपल्याला बघून टिकमार्क करायचं. म्हणजे निश्चित झाल्यानंतर अमुक लक्षण समोरच्या व्यक्तीमध्ये आहे, त्याला तुम्ही राईट टिकमार्क करा. एखादं लक्षण नाही आहे त्याला तुम्ही सोडून द्यायचं आहे. मग याच्यानंतर आपण टिकमार्क केलेली लक्षणं मोजणार आहोत, आणि जे मार्गदर्शक सूत्र MHSनी आम्हाला दिलेलं आहे त्या आधारावरती वात प्रकृतीची किती लक्षणं आढळतात, पित्त प्रकृतीची किती लक्षणं आढळतात, आणि कफ प्रकृतीची किती लक्षणं आढळतात, या आधारावरती आपण देह प्रकृती विनिश्चय करणार आहोत. तर आपण आता सरळ चार्टकडे जाऊया, आणि त्या चार्टच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करू की प्रकृती परीक्षण कसं करायचं.